नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025चं मित्रांनो एक नवीन जिल्ह्याची इथं वेळापत्रक जाहीर झालेलं मित्रांनो, ग्राउंडचं मैदानी चाचणीचं एक नवीन जिल्ह्याचं इथं जे मित्रांनो काय म्हणतात ग्राउंडचं जे वेळापत्रक आहे मित्रांनो ते जाहीर झालेलं आहे। फिजिकलचं म्हणजेच मैदानी चाचणीचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे। त्याच्यामध्ये बघा सर्वात पहिले जाहीर झालेलं मित्रांनो नाशिक ग्रामीणचं इथं तुम्हाला सांगतो, नाशिक ग्रामीण कॉन्स्टेबलचं तुम्हाला इथं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे मित्रांनो, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। नंतर मग नाशिक ग्रामीण चालकचं दाखवणार आहे आणि नाशिक कारागृहाचं दाखवणार आहे। तिन्ही घटकांचं इथं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे मित्रांनो, कधीपासून तुमचं मैदानी चाचणी सुरुवात होणार आहे, सर्वात पहिले कोणत्या मुलांची असणार आहे किंवा मुलींची असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि किती दिवस तुमची मैदानी चाचणी मित्रांनो चालणार आहे, तुमचं हॉल तिकीट कधी येणार आहे, ॲडमिट कार्ड कधी येणार आहे, मैदानी चाचणीचे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तब्बल 3 घटकांची माहिती देणार आहे, नाशिक ग्रामीण चालक व नाशिक कारागृह तिघांची तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, असेच नवनवीन व्हिडिओ इथं बघण्यासाठी। आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांचे जेव्हा पण वेळापत्रक मैदानी चाचणीचे वेळापत्रक जाहीर होतील सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलवर इथं बघण्यात भेटून जाईल मित्रांनो, तो त्याकरिता तुम्ही आपल्या चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया आपण। तर बघा सर्वात पहिले बघा अशा प्रकारचं एक पत्र इथं आलेले मित्रांनो, कधी आलेले आजचंच पत्र मित्रांनो हे बघा, इथं डेट पण दिलेली आहे, इथं 27 बघू शकता तुम्ही, 27 तारीख दिलेली इथं। आणि बघा आता याच्यामध्ये म्हणण्यात काय आलेले मित्रांनो ते तुम्हाला इथं सांगतो बघा, तर तुम्हाला इथं पद्धतशीर ते समजून जाईल बघा। तर विषय एकदा झूम करून दाखवतो। तर बघा, तर विषय जर आपण बघितला मित्रांनो, विषय काय बघा, विषय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई तसेच कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग नाशिक यांच्या आस्थापनेवरील कारागृह शिपाई पोलीस भरती 2024-25 असा हा विषय होता। आणि बघा उपरोक्त विषय व संदर्भात अनुसरून सविनय सादर करण्यात येते की पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई तसेच कारागृह उप महानिरीक्षक नाशिक विभाग नाशिक यांच्या आस्थापनेवरील कारागृह शिपाई पोलीस भरती 2024-25 याच्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात येणाऱ्या उमेदवारांची माहिती खालील प्रमाणे सादर करण्यात आलेली आहे। बघा तुम्हाला पूर्ण वेळापत्रक दिलेलं आहे। तर बघा मित्रांनो जर विचार केला मित्रांनो तर कधीपासून इथं नाशिक बघा सर्वात पहिले बघा हा इथं वेळापत्रक दिलेलं आहे। सर्वात पहिले नाशिक ग्रामीण कॉन्स्टेबल बघा, नाशिक रूरल कॉन्स्टेबलची सर्वात पहिले कॉन्स्टेबलचं फिजिकल होणार आहे कधीपासून, तर बघा 11 फेब्रुवारी बघा, 11 फेब्रुवारी पासून बघू शकता तुम्ही 11 फेब्रुवारी। तर 11 फेब्रुवारी मित्रांनो 11 फेब्रुवारी मधून इथं 11 फेब्रुवारी 2026 पासून तुमचं इथं नाशिक ग्रामीण कॉन्स्टेबलचं मित्रांनो बघा पोलीस कॉन्स्टेबलचं इथं फिजिकल होणार आहे। पत्ता पण दिलेले बघा, पोलीस हेडक्वार्टर नाशिक रूरल नियर भुजबळ नॉलेज सिटी आडगाव नाशिक बघा अशा प्रकारे ऍड्रेस पण दिलेले आहे। आणि सर्वात पहिले इथं मुलांचं इथं बघा पुरुषांचं इथं फिजिकल चालू होणार आहे, तारीख पण दिलेली आहे, टाइम पण इथं दिलेलं आहे मित्रांनो बघा। तर जर आपण बघा आता पोलीस कॉन्स्टेबलचं बघा पहिल्या दिवशी 2000 मुलं बनवण्यात येणार आहे, दुसऱ्या दिवशी मित्रांनो 12 तारखेला बघा 2500 मुलं, तिसऱ्या दिवशी 3000, चौथ्या दिवशी 3118 मुलं अशा प्रकारे इथं बोलण्यात येणार आहे मित्रांनो बघा। आता अशा प्रकारे ही पोलीस कॉन्स्टेबलचं बघा कुठपर्यंत चालणार आहे, तर बघा पोलीस कॉन्स्टेबलचं डेट पण दिलेली इथं। तर बघा पोलीस कॉन्स्टेबलचं मित्रांनो इथं टोटल बघा 18 तारखेपर्यंत 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत इथं पोलीस कॉन्स्टेबलचं इथं म्हणजे तुमचं इथं नाशिक ग्रामीणचं पोलीस कॉन्स्टेबलचं इथं फिजिकल मित्रांनो मैदानी चाचणी तुमची इथं होणार आहे। आता महिलांची बघा, तर पुरुषांची होणार आहे मित्रांनो बघा, पुरुषांची फक्त इथं बघा 16 फेब्रुवारी पर्यंतच आहे, 11 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी इथं पुरुषांची होणार आहे मेल आणि फिमेल म्हणजेच महिलांची जे पोलीस कॉन्स्टेबल महिला आहे मित्रांनो, तर महिलांची मैदानी चाचणी इथं नाशिक ग्रामीणची 17 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी ह्या 2 दिवसाच्या दरम्यान इथं होणार आहे। तर पहिल्या दिवशी बघा टोटल 2000 महिलांना बोलवण्यात आलेले 17 तारखेला आणि दुसऱ्या दिवशी 18 तारखेला 2199 एवढ्या महिलांना इथं बोलवण्यात आलेले। आता हे मी तुम्हाला सांगितलं पोलीस कॉन्स्टेबल नाशिक ग्रामीणचं। आता बघा आता पुढे आपण गोष्ट करणार आहे मित्रांनो पोलीस ग्रामीण चालक बघा, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं बघणार आहे, चालकचं बघा, चालकचं तुम्हाला सांगतो बघा। तर सर्वात पहिले बघा चालकचं कधीपासून होणार आहे मित्रांनो फिजिकल, तर चालकचं इथं मित्रांनो मैदानी चाचणी होणार आहे 20 फेब्रुवारी पासून बघा, 20 फेब्रुवारी 2026 पासून बघा SP नाशिक रूरल म्हणजे नाशिक ग्रामीण पोलीस कॉन्स्टेबल बघा ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल बघा, ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल। आणि पहिल्या दिवशी मित्रांनो बघा म्हणजे 20 तारखेला 3000 मुलं इथं बोलवण्यात येणार आहे। तुम्हाला इथं जे ऍड्रेस आहे मित्रांनो ते पत्ता पण दिलेला आहे आणि मुलं बघा मेल तुम्हाला इथं दिसत असेल मित्रांनो बघा। तर बघा तुम्हाला किती दिवस चालणार आहे मित्रांनो ते पण आपण बघून घ्या बघा। पहिल्या दिवशी 3000 मुलं बोलवण्यात येणार आहे, दुसऱ्या दिवशी 3000, तिसऱ्या दिवशी 3000, चौथ्या दिवशी 3000 अशा प्रकारे इथं मित्रांनो टोटल किती दिवस चालणार आहे चालकचं बघा, नाशिक ग्रामीण चालकचं इथं बघा
तर नाशिक ग्रामीण चालकचं मित्रांनो बघा 20 फेब्रुवारी बघा 20 फेब्रुवारी मित्रांनो 20 फेब्रुवारी ते मित्रांनो इथं बघा टोटल किती दिलेले किती दिवस दिलेले मित्र बघा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर तर 20 फेब्रुवारी ते मित्रांनो 2 मार्च पर्यंत बघा 20 फेब्रुवारी ते मित्रांनो 2 मार्च पर्यंत तुमचं इथं काय मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर नाशिक ग्रामीणचं इथं फिजिकल चालणार आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो बघा तर फक्त महिलांचं जे आता ज्या महिलांनी ज्या मुलींनी पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर नाशिक ग्रामीणला फॉर्म भरण्यात आलेले मित्रांनो तर त्यांचं फक्त एकाच दिवशी इथं मित्रांनो जे मैदानी चाचणी ते होणार आहे आणि बाकी मग सर्व मुलांचं होणार आहे. तर बघा मित्रांनो 20 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत मित्रांनो मुलांची इथं फिजिकल चालणार आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर नाशिक ग्रामीणचं. आणि शेवटच्या 2 तारखेला 2 मार्चला यानी की 2 मार्चला फक्त मित्रांनो पूर्ण मुलींना बोलवण्यात आलेले मित्रांनो टोटल इथं 3326 मुलींना इथं बोलवण्यात येणार आहे एकाच दिवशी इथं पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं नाशिक ग्रामीणचं इथं फिजिकलसाठी आणि पत्ता पण इथं त्यांनी दिलेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे हे झालं पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर नाशिक ग्रामीणचं. आता बघा मित्रांनो पुढे कारागृहाचं तुम्हाला सांगतोय बघा कारागृहाचं पण दिलेलं आहे. तर बघा कारागृहाचं बघा SP नाशिक रूरल प्रिझन कॉन्स्टेबल म्हणजेच कारागृह. तर कारागृहाचं फिजिकल चालू होणार मित्रांनो नाशिक ग्रामीणचं 4 मार्च पासून बघा इथं डेट पण दिलेली आहे बघू शकता तुम्ही 4 मार्च 2026 म्हणजे 4 मार्च पासून तुमचं इथं फिजिकल चालू होणार आहे मित्रांनो नाशिक ग्रामीण इथं आपलं नाशिक ग्रामीण कारागृहाचं बघा. तर अशा प्रकारे इथं ऍड्रेस पण दिलेलं आहे आणि मुलांना सर्वात पहिले बोलवण्यात येणार आहे. तर बघा ग्रामीणचं मित्रांनो बघा नाशिक ग्रामीणचं इथं कारागृहाचं पोलीस कॉन्स्टेबलचं किती दिवस चालणार आहे. तर बघा पहिल्या दिवशी 3000 मुलं दुसऱ्या दिवशी 3000 प्रत्येक दिवशी इथं 3,000 तुम्हाला इथं मुलं इथं बघण्यात भेटेल मित्रांनो. तर बघा 4 मार्च पासून इथं कारागृहाचं चालू जाणार आहे मित्रांनो मैदानी चाचणी आणि ती जाणार आहे मित्रांनो बघा ती इथं मित्रांनो बघा ती इथं तुम्हाला दिसेल मित्रांनो बघा पूर्ण इथं डेट दिलेली बघा 28 मार्च पर्यंत म्हणजेच मित्रांनो 4 मार्च बघा 4 मार्च इथं तारीख काय दिलेली पुढे इथं दाखवतो बघा तुम्हाला 4 मार्च बघा. तर मित्रांनो बघा 4 मार्च ते बघा इथं बघा 4 मार्च कारागृहाची जी मैदानी चाचणी चालणार आहे मित्रांनो ती 4 मार्च ते मित्रांनो टोटल इथं बघा 4 मार्च ते 28 मार्च पर्यंत बघा म्हणजे 4 मार्च ते 28 मार्च पर्यंत तुमची इथं नाशिक ग्रामीण कारागृहाचं इथे तुम्हाला इथं मित्रांनो मैदानी चाचणी इथं सुरू होणार आहे मित्रांनो. तर बघा आता महिलांची इथं कधीपासून चालू होणार आहे. तर बघा मित्रांनो महिलांची इथं होणार आहे मित्रांनो 24 मार्च पासून बघा 24 मार्च पासून इथं बघा नाशिक ग्रामीण ग्रामीण कारागृहाची जी मैदानी चाचणी मित्रांनो ती महिलांची 24 मार्च पासून सुरू होणार आहे मित्रांनो. शेवटच्या इथं 4 दिवसामध्ये महिलांचं इथं फिजिकल होणार आहे मैदानी चाचणी होणार आहे मित्रांनो नाशिक ग्रामीण कारागृहाची आणि बाकीचे दिवस आहे मित्रांनो ते इथं मित्रांनो पुरुषांची इथं होणार आहे बघा. अशा प्रकारे ही माहिती होती आणि मित्रांनो अजून सविस्तर माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर हा जो पत्र मित्रांनो तो संपूर्ण मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही एक सविस्तर माहिती बघू शकतात. अशा प्रकारे मी तुम्हाला मित्रांनो हे नाशिक ग्रामीणची मी तुम्हाला माहिती दिलेली तिन्ही घटकांची नाशिक ग्रामीण मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल नाशिक ग्रामीण कॉन्स्टेबलचं पण तुम्हाला दिलं मी नाशिक ग्रामीणचं नंतर मग पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पण तुम्हाला नाशिक ग्रामीणचं दिलंय आणि तुम्हाला नाशिक कारागृहाचं पण इथं मित्रांनो तुम्हाला मी फिजिकल मैदानी चाचणी जी आहे मित्रांनो त्याचं पूर्ण इथं टाइम टेबल मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो. अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो. अजून आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांची इथं माहिती घेऊन येणार आहे मित्रांनो. त्याकरिता तुम्ही आपल्या चॅनलला काय करा नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की काय करा मित्रांनो लाईक करून घ्या. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र.